खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला नाव काय द्यायचं? तुम्ही दिलं विद्यार्थी स्नेह मेळावा, पण मी तर म्हणेल हा शिक्षक सन्मान मेळावा आहे, खरा शिक्षक सन्मान. 24 वर्षानंतर किती वर्ष झाले? जवळपास 2004 म्हणजे 22 वर्षानंतर सुद्धा तुमच्या स्मरणात ही शाळा आहे, तुमच्या स्मरणात आम्ही आहोत. आजच्या दगीच्या युगात कोणी कोणाला ओळखत नाही आणि गुरु शिष्य परंपरा ही केवळ अध्यापन आणि अध्ययन यापुरती मर्यादित राहिलेली नाही, हे तुम्ही दाखवून दिलं. किंवा शिक्षण झालं, शाळा संपली, इथून गेलो आम्ही, तसं नाही. तर तुमच्या हृदयामध्ये आमच्या आठवणी, आमचं योगदान ते कायमचं रुजलेलं आहे. या प्रसंगी ते सिद्ध झालं. योगायोगानं 2-3 महिन्यापूर्वी इथे दिगंबर आणि सुभाष हे दोघं जण तुमचा प्रस्ताव घेऊन आमच्याकडे आले होते आणि खरोखरच खूप आनंद वाटला की बा अशा प्रकारचं नियोजन आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी येऊन करत आहेत. मला जवळपास 24 वर्ष झाले इथे आपल्या विद्यालयामध्ये, पण अशा प्रकारचा कार्यक्रम कधीही बघायला मिळाला नाही. म्हणजे जेवढ्या बॅचेस आजपर्यंत आपल्या विद्यालयामधून निघाल्या त्या सर्वाधिक बॅच मधून जर खरी बॅच, खरी हृदयापासून मनापासून नातं जपणारी जर असेल तर 2004 ची तुमची बॅच. योगायोगानं थोडस कळत जातो, जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय NL भुमरे सर या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 98 मध्ये माझी अपॉइंटमेंट झाली. स्वर्गीय उमरकर सर त्यावेळेस मुख्याध्यापक होते आणि 2000 मध्ये सूत्र सांभाळली आदरणीय NL भुमरे सर यांनी. आणि माझ्याकडे सुरुवातीला फक्त 6 महिन्यासाठी 7वा वर्ग होता आणि 10व्या वर्गाची जबाबदारी सरांनी मला दिली आणि तीही एका नाही 2 ए आणि ब. मी आनंदानं ती स्वीकारली. आज इथपर्यंत आलेलो आहो, इथपर्यंत स्टेज डेअरिंग आलेला आहे. 10व्या वर्गाला शिकवण्याचा जो दीर्घ अध्यापनाचा जो अनुभव आलेला आहे तो केवळ भुमरे सरांमुळे, त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे. मला आठवते 99-2000 चा निकाल 58% लागलेला होता आदरणीय भुमरे सर यांच्या कारकिर्दीत. तत्पूर्वी आपल्या विद्यालयाचे निकाल फक्त त्या काळात 42-45% एवढे लागायचे आणि सरांनी खुश होऊन मला आदर्श पुरस्काराचं बक्षीस इथे एका सोसायटीनं आयोजित केलं होतं आणि माझं नाव प्रपोज केलं होतं. त्याबद्दल सुद्धा मी सरांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि मी आजपर्यंत इथे जे पोहोचलेलो, आमची जेवढी सिनियर मंडळी आहे, DV इंगळे सर, CP भागवत सर, KR पवार सर, राज पांडे सर, आम्ही हे सर्व भुमरे सरांच्या तालिमीत घडलेले आहोत. हार्डवर्क काय असते, अध्यापन कार्य काय असते, ते सरांनी आम्हाला शिकवलं. ती डिसिप्लिन आम्हाला दिली म्हणून आम्ही ती डिसिप्लिन तुम्हाला देऊ शकलो. अफलातून तुम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, अवस्मरणीय, अनबिलिव्हेबल ज्याला म्हणतो. अशा प्रकारचे कार्यक्रम फार दुर्मिळ असतात, बघायला मिळत नाही. युट्यूबवर बघायला मिळतात. तेव्हा मला सुद्धा असं वाटायचं की एखादी बॅच येईल काय, असा कार्यक्रम आपला येईल काय. पण योगायोगानं का होईना, थोडं उशिरा का होईना, पण आलं, तुम्हाला ते सुचलं आणि ते प्रत्यक्षात तुम्ही उतरविलं. सोपं नाही अशा प्रकारचा कार्यक्रम घेणं. आणि सर्व आता विद्यार्थी तुम्ही चांगल्या पदावर पोहोचलेले आहेत, वेल स्टँड झालेले आहेत. सर्वांना एकत्रित आणणं धावपडीच्या युगात हे सोपं नाही, पण ते सुभाषने आणि त्याच्या टीमने इथे करून दाखवलं, मुगलेने करून दाखवलं आणि खूप आनंद वाटला, खूप आनंद. आता स्पेशल 2-3 दिवसापूर्वी मी विचार करत होतो की बा काहीतरी आपल्याही भावना गीताच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. एवढा मोठा कार्यक्रम ही मंडळी जर या ठिकाणी केवळ आपल्यासाठी आयोजित करत आहे, तर चला एका गीताच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या भावना व्यक्त करतो. आपके आने से स्कूल में रौनक आई, आपके आने से खुशियाँ दिल में छाई. ओ हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए, आपने हमको सम्मानित
करके दिल को हमारे सुकून दिया है। ओ हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए, बीती यादों को जगा कर आपने आंखों के सामने वो भी दिन लाए हैं। अरे हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए, आपके आने से ऐसे लगता है जैसे फूलों से खुशबू आती है। ओ हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए, गुरु शिष्य का सच्चा नाता निभा कर गुरु दीक्षा में सच्चा तोहफा दिया है। ओ हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए, कैसे भूलेंगे हम इन लम्हों को, कैसे भूलेंगे हम इस गेट टुगेदर को। ओ हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए। मेरे साथी भी बोलेंगे आप सबके साथ, हम खुश हुए। सब ऐसा एक लाइन में सबका